ए डिंग्या, काऊन असं चालत आहे रे? स्टाईलनं हळू हळू हळू. का झालं रे? एवढ्या चिंतेत दिसून राहिला रे. का झालं रे? काय झालं? का पाहिलं तू? न उंदीर पाहिला का काय म्या घरी? काऊन असं चाललं रे? ए दादा, काल काय झालं? माझ्या बापानं मला काय म्हणलं, थोडे द्या एका मिनिटासाठी मोबाईल दे, मला फोन करायचं. आणि मोबाईल घेतलं आणि मेसेज वाचायला लागलं. मी लिहिलं, बाबू खाना खाया क्या, बाबू पाणी पिया क्या, असं मी आपल्या डायलिंगला लिहिलं. माझ्या बापानं वाचलं आणि माझी खटियाकडी केली. तुला माहित होतं तर तुला डिलीट कायला नाही मारलं रे? हलकटा कायला नाही मारलं? मला काय माहित रे, माझा बाप फोन चेक करीन, मेसेज चेक करीन. मला वाटलं फोन मागितलं त्यानं फक्त कॉल करायसाठी, म्हणे बॅलन्स खतम झाला, नाटक करून मागितलं. त्याच्यानंतर ते माझे मेसेज वाचताना म्हणते, बापाले कधी नाही म्हणत खाल्लं का, मेलं का, वाचलं का, भरलं म्हणत आहे रे. म्हणे माझ्याच पैशानं खाते, माझ्याच फोननं रिचार्ज मारते ना, मलाच असं विचारत नाही, त्या पोरीले विचारते. असं लई बोललं रे बापरे. बरं झालं रे बापा. माझ्या बापाले आता मी देत नाही कधीच. त्यांना अगर म्हणलंही बॅलन्स खतम झाला तरी देत नाही रे बाबा. आणि मी तुझ्यासारखं बेवकुफी नाही करणार रे बाबा. बयाळ कुठचं तर. आता म्हणून चिंता आहे, रात्री घरी येऊ देते का लात मारून हाकलते, मला का माहित का करते ना का नाही. तू सांग ना, माझा नो आहे म्हणून, मित्राचं होय म्हणा, त्यानं असं टिंगल केली असं सांग. बाप शिकलेला आहे, त्या बापासारखं अनपढ नाही आहे. टिंगल म्हणाले, माझी टिंगल करून बाप फेकून देईल रस्त्यावर, समजलं? तुला का माहित मा बाप कसा आहे ना का नाही. व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.